तर आता आपण ही दृश्य पाहतोय, ही धाराशिव मधली दृश्य आहेत आणि धाराशिव मधल्या इटकूरमध्ये उद्धव ठाकरे पोहोचलेले आहेत। मोठ्या प्रमाणात धाराशिवमध्ये अतिवृष्टी झालेली आहे, अतिवृष्टीची नोंद झालेली आहे, अनेकांची शेतं वाहून गेलेली आहेत, पिकांची नासाडी झालेली आहे, घरं उद्ध्वस्त झालेली आहेत आणि या सगळ्याची पाहणी करण्यासाठी उद्धव ठाकरे धाराशिवच्या दौऱ्यावर आहेत। इटकूरमध्ये ते शेतकऱ्याच्या बांधावर पोहोचलेले आहेत आणि ते मोठ्या प्रमाणात गर्दी आपल्याला दिसते। मोठ्या संख्येने इथे शेतकरी बांधव, तिथले ग्रामस्थ जमलेले आहेत, विरोधक आलेले आहेत आणि आता विरोधकांकडून सुद्धा पाहणी सुरू झालेली आहे। गेल्या काही दिवसांपासून सातत्याने इथे मुसळधार पाऊस कोसळतो आणि मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचे नुकसान झालेलं आहे आणि आपल्या व्यथा उद्धव ठाकरे यांच्यासमोर मांडण्यासाठी मोठ्या संख्येने इथे ग्रामस्थांनी आणि शेतकऱ्यांनी गर्दी केलेली आहे। आज सकाळी सुद्धा उद्धव ठाकरे एका शेताच्या बांधावर गेलेले होते आणि यावेळी त्यांनी आम्ही तुमचा आवाज सरकारपर्यंत पोहोचवू असं सांगितलेलं आहे। त्याचबरोबर कुणीही टोकाचं पाऊल उचलू नका असं आवाहन सुद्धा त्यांनी शेतकऱ्यांना केलेलं होतं। आणि आता पुन्हा एकदा इटकूरमधल्या एका शेताच्या बांधावर उद्धव ठाकरे पोहोचलेले आहेत। इथे आपल्याला अंबादास दानवे दिसत आहेत, त्याचबरोबर चंद्रकांत खैरे आहेत, संजय राऊत आणि यासह इतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पदाधिकारी सुद्धा दिसत आहेत। शेतकऱ्यांचं काय नेमकं नुकसान झालेलं आहे, किती मोठ्या प्रमाणात त्यांचं नुकसान झालेलं आहे, या सगळ्याची माहिती घेण्यासाठी आता थेट उद्धव ठाकरे धाराशिवमध्ये शेतकऱ्यांच्या बांधावर गेले। हे आता नुकसान झालं का? हे सगळं आता नुकसान झालं म्हणजे हे वाचलं असतं का? कारण निघाला आता काय आता तुडवले शेतकऱ्यांच्या बांधावर थेट उद्धव ठाकरे दाखल झालेले आहेत। शेतकऱ्यांच्या नेमक्या व्यथा काय आहेत, त्यांची मागणी काय आहे, सरकारला त्यांना काय सांगायचंय, यासाठी आता उद्धव ठाकरे तिथे पोहोचलेले आहेत। आम्ही विरोधक आहोत, मात्र तुमचा आवाज बनवू, आम्ही सरकारपर्यंत तुमचा आवाज पोहोचवू अशी ग्वाही त्यांनी दिलेली आहे। आणि त्यामुळे आता इथल्या शेतकऱ्यांच्या समस्या, त्यांच्या भावना ते जाणून घेत आहेत। इथे वृद्ध शेतकरी सुद्धा आलेले आहेत आणि आपल्या भावना ते उद्धव ठाकरे यांच्याकडे व्यक्त करत आहेत। मोठ्या प्रमाणात पाऊस झालेला आहे, अतिवृष्टीची अनेक ठिकाणी झालेली आहे। सगळ्यात जास्त अतिवृष्टीची नोंद ही धाराशिवमध्ये झालेली आहे आणि तिथे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। या सगळ्या नुकसानाच्या पार्श्वभूमीवर अनेक मंत्री तसंच सरकारचे नेते मंडळी सुद्धा अनेक शेतकऱ्यांच्या बांधावर जात आहेत। त्याचबरोबर विरोधक सुद्धा आता शेतकऱ्यांच्या बांधावर जात आहेत। शेतकऱ्यांचं जे नुकसान झालेलं आहे तिथली पाहणी करण्यासाठी नुकसानग्रस्त भागात जाऊन शेतकऱ्यांच्या बांधावर जात ही सगळी नेते मंडळी तिथला आढावा घेत आहेत। आणि आता उद्धव ठाकरे धाराशिवमध्ये इटकूर गावामध्ये आहेत, शेतकऱ्यांशी ते संवाद साधतायत। शेतकऱ्यांना धीर देण्याचं काम उद्धव ठाकरे करत आहेत। आणि आता शेतातले जी कोरडी पिकं होती ती या मुसळधार पावसाने विरावून गेलेली आहेत। ही पिकं आडवी झालेली आहेत आणि ती कुजलेली आहे। त्यामुळे आता पुढे करायचं काय, खायचं काय, तसंच मुलं आहेत त्यांच्या शिक्षणाचं काय, असे अनेक प्रश्न या शेतकऱ्यांसमोर आवाजून उभे आहेत। आणि त्यामुळे हतबल झालेल्या या शेतकऱ्यांना धीर देण्यासाठी, त्यांच्या डोळ्यांमधले अश्रू पुसण्यासाठी उद्धव ठाकरे आता शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचलेले आहेत। मोठ्या प्रमाणात पाऊस झालेला आहे, मात्र तुम्ही कुठल्याही प्रकारे खचून न जाता
धीरानं या संपूर्ण संकटाला तोंड द्या, तुमच्या पाठीशी आम्ही आहोत, हीच भावना उद्धव ठाकरे व्यक्त करतात. थोडासा मोबाईल बार्शीमध्ये एका शेतकऱ्याला झालंय. तर मराठवाड्यासह विदर्भामध्ये आभाळ फाटलेलं आहे. अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात पूरस्थिती निर्माण झाली आणि या पुरामध्ये होतं नव्हतं तेवढं सगळंच वाहून गेलेलं आहे आणि त्यामुळे आता शेतकऱ्यांचा आक्रोश, त्यांच्या कुटुंबियांचा आक्रोश हाच एकमेव आपल्या कानी पडत आहे. अनेक ठिकाणी शेताच्या बांधावर राजकीय नेते मंडळी जात आहेत, तिथे पूर्ण चिखल दिसतोय. आता या चिखलामध्ये काय नेमकं पिकणार, सगळं सडून गेलेलं आहे, होतं नव्हतं ते सगळंच नष्ट झालेलं आहे. हीच आपली कळकळीची मागणी आहे की आम्हाला लवकरात लवकर मदत द्या, अशी विनवणी हे शेतकरी बांधव करत आहेत. आता उद्धव ठाकरे धाराशिवमध्ये आलेले आहेत. तिथल्या कळंब तालुक्यातल्या इटकूर या गावामध्ये शेतकऱ्यांच्या बांधावर उद्धव ठाकरे पोहोचलेले आहेत आणि त्यांच्याही कानी शेतकऱ्यांचा हाच आक्रोश पडतोय. आम्हाला लवकरात लवकर मदत मिळायला हवी आणि त्यासाठी तुम्ही सरकार दरबारी आवाज उठवा, अशी कळकळीची विनंती शेतकरी उद्धव ठाकरे यांना करत आहेत. आणि उद्धव ठाकरे सुद्धा शेतकऱ्यांना शब्द देत आहेत, आम्ही तुमचा आवाज बनवून सरकारपर्यंत तुमचा आवाज पोहोचवू, असं त्यांनी म्हटलेलं आहे. आणि त्याचबरोबर कितीही संकट आलं तरी खचू नका, तुम्ही धैर्यानं या संपूर्ण संकटाला तोंड द्या आणि कुणीही वेडवाकडं पाऊल उचलू नका, टोकाचं पाऊल उचलू नका, अशीच विनवणी त्यांनी सुद्धा शेतकऱ्यांना केलेली आहे. मोठ्या संख्येने इथे ग्रामस्थ आलेले आहेत. प्रत्येकाचं या पुरामध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे. कोणाची जनावरं वाहून गेलेली आहेत, कोणाच्या कोंबड्या वाहून गेलेल्या आहेत, उभी पिकं नष्ट झालेली आहेत, तसंच ज्यांनी साठवणूक केलेली होती त्यांची सुद्धा नासधूस झालेली आहे. संसार उघड्यावर पडलेले आहेत, संसार वाहून गेलेला आहे आणि त्यामुळे आता जगायचं कसं हाच एक प्रश्न या शेतकऱ्यांसमोर आहे. आणि त्यामुळे आता याच शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांच्या डोळ्यांमध्ये अश्रू पुसत त्यांना धीर देण्यासाठी आता उद्धव ठाकरे इथे आलेले आहेत. शेतकऱ्यांना कर्जमाफी केली होती असे आपले सर्वांचे लाडके आदरणीय उद्धव ठाकरे साहेब आपल्याला आज या ठिकाणी धीर आलेले आहेत. साहेब, आपण बघितले असाल की शेतकऱ्यांची काय परिस्थिती आहे, शेतकऱ्यांचा काय आक्रोश आहे. राज्याचं मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री येऊन गेले, परंतु त्यांनी कुठलंही ठोस आश्वासन दिलं नाही किंवा कर्जमाफीची घोषणा केली नाही. तरी महाराष्ट्रातल्या या मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांना फक्त तुमच्या अपेक्षा आहे, तुम्ही सरकारवर दबाव टाकून आपल्या शेतकऱ्यांना जर पंजाब सारखं राज्य हेक्टरी 50,000 रुपये पर्यंत मदत देऊ शकत असलं तर महाराष्ट्र का देऊ शकत नाही. आणि याने जे शेतकरी कर्जमाफीचं आश्वासन दिलं होतं आणि सांगितलं की योग्य वेळेवर करू, ती योग्य वेळ ही आहे का नाही, हा सरकारला जाब आपण
सर्व तमाम शेतकऱ्यांच्या वतीने विचारावा, ही सर्व शेतकऱ्यांची अपेक्षा आहे. तरी आपल्या सर्वांच्या वतीने मी साधारण विनंती करतो की शेतकऱ्यांना संबोधित करावं. त्याच्यामुळे प्रॉब्लेम होतो. 2 मिनिटं सगळे शांत राहा, बसून घ्या. उपस्थित सर्व शेतकरी बांधवांनो, जरा खाली बसा. मला शेतकरीच दिसत नाहीत. जरा प्रेस थोडं खाली बसा, कृपा करून खाली बसा, कृपा करून खाली बसा. मला जरा खाली बसा, मला शेतकरी दादा दिसत नाही. जरा खाली बस, जरा खाली बस, जरा खाली बस, जरा खाली बस. बरं ठीक आहे, 1 मिनिट शांत राहा सगळ्यांनी. सर्व शेतकरी दादांनो, आज तुम्हाला सर्वांना मी भेटायला जरूर आलेलो आहे, कारण हे संकट मराठवाड्यावरती कित्येक वर्षानंतर असं आसमानी संकट कोसळलं असेल. आपत्ती मोठी आहेच, पण ज्या वेळेला असं संकट येतं त्या वेळेला सरकार खंबीर असायला पाहिजे. मी इथे राजकारण करायला आलेलो नाही, पण त्याचबरोबरीने तुमच्यावरती मी अन्याय सुद्धा होऊ देणार नाही, या सरकारला तुमच्यावर मी अन्याय सुद्धा करू देणार नाही, हे सांगायला तुम्हाला आलेलं आहे. मला अभिमान एका गोष्टीचा, अभिमान हा शब्द कोणाला योग्य वाटेल अयोग्य वाटेल, पण ओमदादा, कैलास, प्रवीण स्वामी, त्याच्यानंतर आपल्या अंबादास पण आणि सगळे हे प्रत्यक्ष तुमच्या सोबत, म्हणजे मी व्हिडिओ बघितले आणि त्यावेळेला कैलास काय ओमदादा काय त्यांना फोन केला की अरे बाबा तुम्ही पुरात उतरताय, जनतेला मदत करताय, शेतकऱ्याला मदत करताय, पण स्वतःची पण काळजी घ्या. पण त्यांनी मला उलट म्हणजे तिथून मला सांगितलं की साहेब आमची काळजी करू नका, आम्ही शिवसेना प्रमुखांच्या कोणीमध्ये तयार झालेलो आहोत, काय वाटेल ते होते, पण आमच्या प्रयत्न किंवा पाठ करणार आणि करणार असं त्यांनी तो केला. आजचं हे संकट केवळ शेतीने वाहून गेली, शेतकऱ्याचं आयुष्य वाहून गेलेलं आहे. आणि हे संकट थोडं नाहीये. मुख्यमंत्र्यांनी काय घोषणा केली, कशी घोषणा केली त्याच्यावरती मी नंतर बोलेन, पण मी तुमच्या सगळ्यांच्या वतीने मुख्यमंत्र्यांना इच्छितो, दर वेळेला तुम्ही जे सांगता की योग्य वेळी तुमची योग्य वेळ येणार कधी का, त्याच्यासाठी सुद्धा तुम्ही पंचांग पाहणार आहात. आमची मागणी आहे, महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांची मागणी आहे की ज्याप्रमाणे आम्ही एक अल्पसा प्रयत्न केला होता तसाच आहे, ज्या संकटात सापडलेल्या शेतकऱ्याला कोरा करा आणि त्याला कर्जमुक्त करा, ही पहिली मागणी आहे. तुम्हाला मान्य आहे की नाही मी तुमपर्यंत मध्ये जे शेतकऱ्यांनी घेतलेली आहेत, सरकारने काय मदत जाहीर केली हा एक वेगळा भाग, पण सर्व शेतकऱ्यांची एकमुखी मागणी आहे की आम्हाला हेक्टरी 50,000 रुपये हे सरसकट मिळाले पाहिजेत. हे तुम्हाला मान्य आहे का? कारण नुसतं शेतीचं एका वेळेचं नुकसान नाही झालं, शेतीची जमीन खरडून गेलेली आहे की पुन्हा नीट नेटकी करायला 3 ते 5 वर्ष लागणार आहेत. आणि आज जी काय 2.5-2.5 हजार कोटीची मदत सरकारने जाहीर केलेली आहे ती संपूर्ण मराठवाडा जरी धरला तर प्रत्येक शेतकऱ्याला हेक्टरी किती मिळणार आहे? 8,500. आणि आता जे नुकसान झालंय, पाणी म्हणजे पिकं जी होती ती सडून गेलेत, ते साफसफाई करायला किती येणार? साफसफाई करण्याचा खर्च, त्याच्यानंतर कर्जाचा खर्च, त्याच्यानंतर जमिनीची जी काही सगळी वाहतूक झालेली आहे ती नीटनेटकी करण्याचा खर्च, माझा शेतकरी पुन्हा उभा राहणार कसा स्वतःच्या पायावर? आणि म्हणून शेतकऱ्यांना कर्जमुक्त करा. दुसरी गोष्ट, पीक विम्याची सुद्धा जी काही यांनी जे निकष बदललेत, तर पीक विम्याची सुद्धा रक्कम ही पूर्ण आत्ताच मिळाली. आता सुद्धा जर पीक विम्याची रक्कम ही मिळणार नसेल तर उपयोग काय, कशाला करायचा तुम्ही सगळी स्वतंत्र? म्हणून फक्त एकच सांगतो की आज माझ्या हातामध्ये काही नाहीये, मी तुम्हाला फक्त धीर आणि विश्वास द्यायला आलेले की तुमच्यावरती मी अन्याय होऊ देणार नाही, हा विश्वास तुम्हाला द्यायला आलोय. मात्र आता येताना सुद्धा मला कुठल्या एका पत्रकाराने सांगितले की आज बार्शीमध्ये कुठे शरद गंभीर नावाच्या एका शेतकऱ्याने आत्महत्या केले, 20 लाखाचं कर्ज आहे. मला म्हणून सर्व शेतकऱ्यांना मी हात जोडून विनंती करतोय की बाबांनो, मला कल्पना आहे की तुमचं आयुष्य वाहून गेलंय, पण आम्ही तुमच्या सोबत आहोत. तुमच्यावरती तुमचं कुटुंब अवलंबून असतं. कृपा करून असं वेडवाकडे पाऊल उचलू नका.
आत्महत्या करू नका. वाईट दिवस जातात, हेही दिवस जातात आणि या वाईट दिवसामध्ये हे दिवस जाण्यासाठी आम्ही तुमच्या सोबत राहू. फक्त एक काम करायचं, माझे इकडे सगळे म्हणजे आपलेच सगळे लोकप्रतिनिधी आहेत. ही मदत जी जाहीर केली तिथं आलीच पाहिजे. त्याच्या पलीकडे जाऊन मदत सरकारने केली पाहिजे. पण मदत देताना वेडेवाकडे निकष लावले गेले आणि सरकारी अधिकारी जर का आडमुठेपणाने वागत असतील तर त्यांना सुद्धा सरळ करण्याची हिंमत आपल्याला दाखवावीच लागेल आणि शेतकऱ्याच्या हक्काचे जे काय आहे ते त्याला मिळवून द्यावंच लागेल. तूर्त मी तुम्हाला परत एकदा हात जोडून विनंती करतोय की खचून जाऊ नका. बँकेच्या वसुलीच्या नोटीस आलेल्या आहेत. या सगळ्या नोटीस एकत्र करून मुख्यमंत्र्यांकडे पाठवून द्या. सगळ्या एकत्र करा आणि त्याच्याकडे द्या. आपण मुख्यमंत्र्यांना सांगू की बाबा हे सगळं तुम्ही भरा. आता सगळे त्यांच्या घोषणा खूप मोठ्या आहेत. पण जर का या नोटिसा बँकेने थांबवल्या नाहीत तर एक तर या नोटिसांची होळी करावी लागेल. नाहीतर सगळ्या नोटिसा एकत्र करून मुख्यमंत्र्यांना आपण देऊ. फक्त तुम्ही खचू नका, आम्ही तुमच्या सोबत आहोत. नाही आता प्रेस कॉन्फरन्स नक्की देणार. सगळ्यांना धन्यवाद. उद्धव ठाकरे यांनी इथे प्रसार माध्यमांशी सुद्धा संवाद साधलेला आहे आणि त्याआधी त्यांनी शेताच्या बांधावर जात पाहणी केली आहे, शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेतलेल्या आहेत आणि आम्ही तुमच्या सोबत आहोत, चुकीचं पाऊल उचलू नका असं त्यांनी म्हटलंय. त्याचबरोबर शेतकऱ्यांना हेक्टरी 50,000ची मदत मिळावी अशी मागणी सुद्धा त्यांनी केली आहे. याबरोबरच जर शेतकऱ्यांना नोटिसा आल्या तर त्या नोटिसा सरकारकडे पाठवा असं आवाहन सुद्धा त्यांनी केलेलं आहे. शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालेलं आहे आणि त्यामुळे या नुकसानग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी उद्धव ठाकरे आज धाराशिवच्या दौऱ्यावर आहेत. कळंब तालुक्यातल्या इटूरमध्ये त्यांनी पाहणी केलेली आहे आणि त्याचबरोबर शेतकऱ्यांची व्यथा नेमकी काय आहे ती जाणून घेतलेली आहे. उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांना आवाहन सुद्धा केलेलं आहे. सक्तीची कर्ज वसुली आधी बंद करा अशी मागणी त्यांनी सरकारकडे केलेली आहे आणि वसुलीच्या सर्व नोटिसा पुन्हा सरकारला पाठवू असं त्यांनी म्हटलेलं आहे. त्याचबरोबर इथे आपले जे सगळे लोकप्रतिनिधी आहेत ते मदतीसाठी सज्ज आहेत असं सुद्धा त्यांनी म्हटलेलं आहे. हेक्टरी 50,000 मदत ही मिळाली पाहिजे असं त्यांनी मागणी करताना म्हटलेलं आहे आणि सरकारकडे आपण ही मागणी करणार असल्याचं त्यांनी आश्वासन या सर्व शेतकऱ्यांना दिलेलं आहे. सक्तीची कर्ज वसुली आधी बंद करा, शेतकऱ्यांना कर्जमुक्त करा अशी मागणी त्यांनी सरकारकडे केलेली आहे. मोठं नुकसान झालेलं आहे, अनेकांचे संसार उद्ध्वस्त झालेले आहेत, शेतं उद्ध्वस्त झाली आहेत, पिकं पाण्याखाली गेलेली आहेत, कुजलेली आहेत. त्यामुळे आता करायचं काय? खायला सुद्धा अन्न नाहीये. सगळ्यांचं शैक्षणिक साहित्य सुद्धा यामध्ये वाहून गेलेलं आहे. त्यामुळे विद्यार्थी वर्ग सुद्धा अडचणीमध्ये सापडलेला आहे. या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना तातडीची मदत व्हायला हवी यासाठी आता सर्व नेते हे आता शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचलेले आहेत आणि उद्धव ठाकरे यांनी सरकारकडे मागणी केलेली आहे की हेक्टरी 50,000 रुपये मदत मिळाली पाहिजे आणि त्याचबरोबर त्यांनी शेतकऱ्यांना सुद्धा आवाहन केलेलं आहे की ज्या वसुलीच्या नोटिसा तुमच्याकडे येतील त्या सगळ्या आपण सरकारला पाठवू असं त्यांनी म्हटलेलं आहे. त्याचबरोबर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी पुरामध्ये राहून त्या कुटुंबियांची सुटका केलेली होती. त्यामुळे ओमराजे यांचा आपल्याला अभिमान आहे असं सुद्धा त्यांनी म्हटलेलं आहे आणि त्याचबरोबर त्यांनी आपल्या इतर नेते मंडळींचं सुद्धा कौतुक केलेलं आहे. शेतकऱ्यांसाठी जे स्वतः जीव धोक्यात घालून शेतकऱ्यांच्या मदतीसाठी तत्पर होते त्या सर्वांचा मला अभिमान असल्याचं उद्धव ठाकरे यांनी म्हटलेलं आहे. ओमराजे निंबाळकरांचं सुद्धा त्यांनी नाव घेतलेलं आहे आणि त्यांचं सुद्धा त्यांनी कौतुक केलेलं आहे. अरे कुठे घुसणार आहे रे? मी पहिल्यांदा 2-2 लाख रुपये सगळं माफ केले नदीच्या बगलानं सगळ्या डगरी ढासून गेलेल्या आहेत. हे शेतकऱ्यांना एका शेतात एक डगर विकायचं 4-5 लाख रुपये खर्च होतो. ती शक्य होत नाही. आपण तुम्ही हे बघता
हे